आजकालच्या पोरी घेतली बॅग की चालली, घेतली बॅग की चालली. मी काय करू देवा, मला सांग रे, मला मला नेरे लवकर देवा. नाही हो सासूबाई, आजकाल शिक्षण म्हणलं तर खूप महत्त्वाचं आहे मुलांबाळासाठी. मुलांचं भविष्य घडवायचं असतं आम्हाला. आजकालची स्त्री म्हणजे फक्त घरात बसून काय करणार. घरातले सकाळी सकाळी कामं आवरले की आम्हाला आमच्या लेकरा बाळाकडे मुलांकडे लक्ष द्यावंच लागतं. त्यांच्या शाळेत जावं लागतं, त्यांची मीटिंग असते, त्यांच्या शाळेमध्ये वही पेन पुस्तक, त्यांच्या दररोज दररोज वेगवेगळ्या भाज्या, रोजचं जेवण, रोजचे वेगवेगळे कपडे, वेगळा ड्रेस. अगोदरसारखं काहीच नाही राहिलं सासूबाई. जरा आम्हाला पण समजून घ्या. आम्ही आमच्या लेकराबाळासाठी कष्ट करत राहतो, त्यांच्या पाठीमागे उभं राहतो. त्या चांगल्या शाळेत त्यांना शिक्षण मिळावं, चांगला त्यांना मोठ्यापणी जॉब मिळावं, त्यांचं चांगलं भविष्य घडवावं, यासाठी आम्ही तडफडत असतो. सासूबाई तुम्ही असं नका बोलू. तुम्हीच असं बोललं तर जग का नाही बोलणार. तर तुम्हीच तुमच्या सुनेला समजून घ्या. बँकेचे हप्ते पण भरावे लागते. असं वाटतं माझं बाळ मोठ्यापणी त्याला चांगलं सक्षम झालं पाहिजे, त्याच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्याला चांगला जॉब लागला पाहिजे. तुमच्या मुलाची कशी तुम्हाला हौस होती तशी आम्हाला पण आमच्या लेकराबाळाची हौस आहे. आम्ही पण स्वप्न बघतो आमच्या मुलांचे. दोघांनीही कष्ट केले मगच आमचं बाळ चांगलं शिक्षण घेऊ शकेल, चांगलं घडू शकेल. त्यासाठी आम्हाला दोघालाही कष्ट करणं भागच आहे. तुम्ही असं नका समजत जाऊ. सासूबाई तुम्हीच नाव ठेवलं तर जग का नाही नाव ठेवणार. तुम्हीच समजून घेतलं नाही तर जग काय समजून घेणार. तर तुम्ही समजून घ्या आधी, मग जग समजेल. स्त्री ही फक्त नाव ठेवासाठीच आहे का. तर तिचं पण मन आहे, तिला पण त्रास होतो. तर तिच्या भावना समजून घ्या. ची सून बाहेर जाते, घर सोडायला नाही, घर सावरायला जाते. तिच्या भावना समजावून घ्या, बळ द्या तिला. तिला तुमचा पाठिंबा हवा असतो.